परफेक्ट झालेले आहे आपले, मस्तपैकी आहे ना, वाफवून झालेले. आता हा पण बघते तुम्हाला. हे बघा, तो पण छानच शिजून गेलेला आहे बघा. मस्त किती छान दिसतोय आणि खायला तर एकदम बढिया लागतात. आणि दररोज काय असं बनवायचं नाश्त्याला रोज 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 आपल्याला खूप ताण असतं. रोज पोहे पण काही छान लागत नाही, उपमा पण काही छान लागत नाही. तरी नवीन रेसिपी आहे बघा, गरम लागतंय बघा, कशी भारी वाफ निघते आणि बघा किती छान आणि किती सुंदर दिसतंय ना. मला तर खूपच आवडलं बाई, खायला पण तसंच खूप भारी. हे बघा, एकच नंबर चटणीसोबत खायला लागत होतं छान. आता हा पण साधावाला पण दाखवते तुम्हाला. हे बघा, खूप छान आणि खूप मस्त. तर त्याला कसा वाटला माझा आजचा छोटासा व्हिडिओ मला कमेंट करून नक्कीच. आणि हे पण कापून दाखवते तुम्हाला बघा. हे बघा, असं कापून पण खाल्लं तरी सुद्धा चालतं. हे बघा, खूप छान. आणि तळून पण घेतले ना तरी पण तळलेले पण खूप छान लागतात. हे बघा, असं पण तोडून दाखवते बघा, खूप भारी लागतं हे खायला. यांना म्हणतात कांदले मुटके. तर चला आता. हाय, नमस्कार. मी आज बनवणार इथं कांदला मुटके. कांदला मुटके म्हणजे तुम्हाला लवकरच समजणार. बघा, मी इथं आहे ना 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली. आणि आपल्याला इथं आहे ना 2-3 ग्लास पाणी टाकून स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे. तर मी आता आहे ना इथं पाणी टाकून घेतलेलं आहे. मस्तपैकी हिला आहे ना असं थोडंसं चोळून घ्यायचं आहे बघा. म्हणजे जे काय आपण वर्षासाठी साठवण केलेली असते हरभऱ्याची डाळ, तिला पावडर वगैरे लावलेलं असतं, मग ते स्वच्छ मस्त असं निघून जातं. आता एक पाणी फेकून मी बेसिनमध्ये 2 पाणी अजून धुवून घेणार आहे. परत आपल्याला इथे ना भिजण्यासाठी पाणी टाकून घ्यायचे. इथं परत मी 2 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे भिजण्यासाठी. आता याला 7 ते 8 तास आपल्याला आहे ना भिजू द्यायचे. याला झाकण ठेवून साईडला ठेवून द्यायचं आहे. तर त्याला 7 ते 8 तास झालेले आपले. त्याला भिजलं का मस्तपैकी बघून घेऊया. हे बघा, छान मस्त अशी भिजून गेलेले. आता आपण डाळ धुवूनच भिजत घातली होती, त्यासाठी आपल्याला इथं आहे ना वाटण करून घ्यायचं आहे. याला पाणी अजिबात घालायचं आहे नाही वाटायच्या टायमाला, बिना पाण्याचं वाटायचं आहे. तर बघा, अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे मी. जास्त बारीक नाही आणि जास्त जाड नाही, अशा प्रकारे वाटण करून घेतलेलं आहे मी. याला आता आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. हे बघा, दाखवते तुम्हाला बघा, जास्त जाड पण नाही आहे जास्त बारीक पण नाही, मस्तपैकी आहे. तर आता याला काढून घेतलं आहे मी एका बाउलमध्ये सॉरी. त्यानंतर दुसरं जे आहे ना त्याच्यामध्ये पण मी अद्रक लसूण टाकून घेतलेलं आहे, थोडंसं जिरं टाकून घेतलेलं आहे. आपल्याला याचं पण वाटण करून घ्यायचं आहे. तर बघा, याला पण काढून घ्यायचे त्याच बाउलमध्ये, ज्या बाउलमध्ये आपण पहिले काढलं ना ते काढून घ्यायचे याच्यामध्ये. आणि चला आता आहे ना मिक्स करून घ्यायचे. आपल्याला इथं काय काय साहित्य टाकायचं आहे ते बघूया आता. आणि राशा आहे ना आज उद्या येणारच आहे. तर आता किती 10 ते 12 दिवस होऊन गेले त्यांना केरला फिरायला. सगळं फिरता येते तिथं केरला, तर तिथं वेळ नसतो. तर बघा, आता मी इथं थोडी हळद टाकलेली, थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. त्यानंतर तिखटवाली चटणी टाकलेली आहे मी, आणि थोडीशी फिक्कटवाली चटणी टाकलेली आहे. आणि आहे ना धना जिरा बडीशेपचं पावडर आणि हे सुंठ आणि मिऱ्यांचं पावडर टाकलेलं आहे. त्यानंतर धने पावडर टाकलेलं आहे. आणि त्यानंतर ऑर्गनाईज टाकलेलं आहे आणि चिल्ली मिरची टाकलेली इथं बरं का. तर आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्णपणे याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला.
आता बघा याला मिक्स करून घेतलेले. आता याला आपण झाकण ठेवून घ्यायचं आहे. आणि मी इथं आहे ना चपातीचं पीठ भिजवून घेतलेलं होतं थोडंसं बघा. आता त्याला आहे ना आपल्याला मस्तपैकी असं गोळा करून घेतला मी आणि याला लाटून घ्यायचं आहे. असं थोडंसं खाली पीठ टाकून असं मस्तपैकी लाटून घ्यायचं आहे याला. आता मी पूर्ण असं गोल आकारमध्ये लाटून घेतलेलं आहे. थोडंसं असं पातळ झालं पीठ, थोडंसं घट्टसर राहिलं ना तर असं चिपकत नाही. परत आपल्याला पीठ टाकायची गरज राहत नाही. पण थोडं काय झालं माझ्याने भिजवून ठेवून दिलेलं होतं ना मी, त्याच्यामुळे थोडं पातळ झालं ते. आता इथं भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे मी आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे मस्त प्रकारे असं मिक्स होऊन गेलेलं आहे. आता थोडी कोथिंबीर उरलेली होती ती पण टाकून घेतलेली आहे. जेवढी कोथिंबीर जास्त असते ना तेवढे भारी लागतात हे. आणि तुम्ही ना याच्यामध्ये अजून थोडी तुरीची डाळ पण टाकू शकता. तर चला आता आपण जे काय असं मोठा लोट लाटला होता ना त्याला असं थोडंसं ताटलीच्या किंवा वाटीच्या साह्याने असं कापून घ्यायचं आहे. आणि आता तुम्हाला दाखवते मी. हे बघा मस्तपैकी असं कापून घेतलेलं आहे. आता आपण जे काही डाळीचं बॅटर बनवलेलं ना ते याच्यामध्ये भरायचं आहे आपल्याला. ते पण कशा प्रकारे ते पण सांगते. हे बघा असा लोड बनवायचा आहे लांब लांब, असं ठेवायचं आहे त्याला इथं. आणि त्याची अशी पूर्ण वाढून घ्यायची. हे बघा, हे बघा खायला इतकं टेस्टी आणि इतकं छान लागतं ना, तुम्ही एकदा नक्की करून बघा. खूप छान लागतं हे. आणि कोणती पण हिरवी कोथिंबिरीची चटणी किंवा टमाट्याची चटणी, कुठल्याही चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता. किंवा पिझ्झा चटणी, पिझ्झा सॉससोबत पण खाऊ शकता. आता अशा प्रकारे सर्व काही बनवून घेणार आहे मी. तर बघा हे शेवटचं बनवून दाखवते तुम्हाला. हे बघा जास्ती कोथिंबीर असल्यामुळे ना दिसायला पण छान दिसतं आणि खायला तर अगदी इतकं छान लागतं ना. तुम्ही एकदा नक्की करून बघा. खूप छान आणि खूप टेस्टी लागतं. तर आता आहे ना सगळे असे बनवून घेतलेले मी बघा. तुम्ही असं बनवलं ना तरी पण चालेल. हे बघा, आणि याचे असे गोल गोल उंडे करून ते पण बनवलं ना तसे पण चालेल. आता माझे सगळे काही इथं हे बनून गेलेले आहे. हे बघा, आता हे बाकीचं बॅटर उरले ना ते फक्त मुटके ठेवून घेणार आहे मी इथं. साधे मुटके ठेवून घेणार आहे मी त्याचे. आता याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला ब्रशने. हे बघा अशा प्रकारे ना मस्तपैकी ब्रशने असं तेल लावून घेतलेलं आहे मी. आता जे बॅटर उरलेलं होतं त्याचे असे मुटके करून ठेवून द्यायचे इथं. नुसते असे साधे मुटके पण चटणीसोबत किंवा मिरच्या तळून घ्यायच्या त्यांच्यासोबत खूप छान लागतात. तर चला आता आपल्याला आहे ना हे वाफेवर वाफवून घ्यायचे मस्तपैकी. आता या मुटक्यांना पण आपल्याला थोडं तेल लावून घ्यायचे बघा. आता सगळीकडे असं तेल लावून घेतलेलं आहे मी. आता आपल्याला हे मुटके ना असं वाफेवर ठेवून घ्यायचे. मी साईडला पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि पाणी गरम झालं की तेव्हाचे मुटके ठेवायचे, म्हणजे वाफ पटकन लागते आणि पटकन शिजतात.
आता बघा इथं ठेवून दिलं. आता आहे ना 15 मिनटाचा टाईम लावून घ्यायचा आहे. आणि हे मोदके नाही ना फक्त 15 मिनटाचा टाईम लागतो, म्हणजे परफेक्ट होऊन जातात 15 मिनटामध्ये. आता आपल्याला इथं झाकण ठेवायचं आहे. ताटच झाकून दिलेलं आहे मी इथं. तर चला बघूया आता 15 मिनटं परफेक्ट झालेले आहे आपले. आता मी इथं सुरी टाकून बघते. हे बघा मस्तपैकी आहे ना वाफवून झालेले. आता हा पण बघते तुम्हाला. हे बघा तो पण छानच शिजून गेलेला आहे बघा. मस्त किती छान दिसतोय. खायला तर एकदम बढिया लागतात. आपल्याला हा ताट आता उतरवून घ्यायचा आहे खाली. हे बघा छान मस्तपैकी असे वाफवून झालेले. आता आपल्याला खाली ठेवून द्यायचा आहे हा ताट. बघा किती छान दिसत आहे मस्त. तर चला आपले मटके इथं तयार झालेले. आता आपण चटणीसोबत सर्व करूया. आता तुम्हाला तोडून पण दाखवते मी. बघा गरम गरमच तोडून दाखवते तुम्हाला. हे बघा वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. जास्त नाही लावायचं बरं का, थोडंसं मामूली. आणि तो मी ना या गोल गोल चक्रा करून तळून पण शकता. पण जास्त तेलाचं पण काही आवडत नाही म्हणून मी तळले नाही. असे पण छान लागतात. हे बघा आता तुम्हाला तोडून दाखवते मी. हे बघा किती मस्त दिसतोय ना. तसेच खायला तर इतके भारी लागतात ना, तुम्ही भाजी चपाती विसरून जाणार. आणि दररोज काय असं बनवायचं नाश्त्याला रोज 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 आपल्याला खूप ताण असतं. रोज पोहे पण काही छान लागत नाही, उपमा पण काही छान लागत नाही. तरी नवीन रेसिपी आहे बघा. गरम लागतंय बघा, कशी भारी वाफ निघते. आणि बघा किती छान आणि किती सुंदर दिसतंय ना. मला तर खूपच आवडलं बाई. खायला पण तसंच खूप भारी. हे बघा एकच नंबर चटणीसोबत खायला लागत होतं छान. आता हा पण साधावाला पण दाखवते तुम्हाला. हे बघा खूप छान आणि खूप मस्त. तर चला कसा वाटला माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा. जे आपण ताई नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्या आयकॉनचे बटन असं ना, म्हणजे ते घंटीचं बटन ते प्रेस करायला विसरू नका. ते बटन प्रेस केलं म्हणजे ना माझा पहिलाच म्हणजे जसं व्हिडिओ टाकला ना तसा पहिल्यांदा तुमच्या जवळच येईल. तर चला व्हिडिओ जर आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. अजून मी खूप छान छान व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करणार आहे. आता यांना देते मी. बघा असं पण कापून बघितलं मी आणि हे पण कापून दाखवते तुम्हाला. बघा हे बघा असं कापून पण खाल्लं तरी सुद्धा चालतं. हे बघा खूप छान. आणि तळून पण घेतले ना तरी पण तळलेले पण खूप छान लागतात. तर चला आता यांना सर्व करते मी पहिल्यांदा. तर हे बघा असं पण तोडून दाखवते. बघा खूप भारी लागतं हे खायला. यांना म्हणतात कांदले मुटके. तर चला आता आजपुरता एवढाच व्हिडिओ. भेटू पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व ताई दादा लहान मोठ्यांना बाय बाय.